दुसरा महत्वाचा मुद्दा, आवाज येतो ना माझा? कोणीतरी सांगा एकानं. हो. ओके. दुसरा महत्वाचा मुद्दा असा की लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम इज अ फ्री फ्रॉम व्हायरसेस. आता सध्या जगभरातल्या सगळ्या सिस्टीमना फार धोका आहे. मालवेअर आहेत, व्हायरसेस आहेत की जे कम्प्युटरचा डेटा तुमचा करप्ट करतात, डेटा तुमचा चोरून घेतात. पण लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम इज अ फ्री फ्रॉम व्हायरसेस. किती मोठा फायदा आहे बघा. द युजर नीड नॉट टू इन्स्टॉल एनी अँटीव्हायरस सॉफ्टवेअर. प्रत्येक कम्प्युटर आपण घेतला की आपण काय करतो? अँटीव्हायरस इन्स्टॉल करतो. पण इथं युजरला अँटीव्हायरस इन्स्टॉल करायची गरज नाही लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम वापरत असाल तर. दिस सेव्स मनी ॲज वेल ॲज व्हॅल्युएबल टाइम. व्हायरस आला, मशीन करप्ट झाली, झालं, तुमचा वेळ गेला पूर्ण. तर तो जो टाइम आहे तो टाइम सुद्धा वाचला जातो याच्यामुळं. The users are free from the trouble of updating the virus definitions and checking unknown USB disks that are plugged in. कुणी USB आणून लावली, माझा अँटीव्हायरस अपडेट नाहीये, त्याचे डेफिनेशन्स डाउनलोड करून घ्या, अपडेट करून घ्या, असलं काही गरज नाही. मोर ओव्हर अँटीव्हायरस सॉफ्टवेअर इज नॉट 100% रिलायबल. बघा किती मोठं वाक्य हे. अँटीव्हायरस सॉफ्टवेअर सुद्धा रिलायबल नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे. The user always runs the risk of losing data if a computer is infected due to the failure of antivirus software. अँटीव्हायरस सॉफ्टवेअर जर फेल झाला, जर त्यांनी चेकच केलं नाही, तरी सुद्धा युजरचा डेटा लॉस नक्की आहे. फायनली अँटीव्हायरस सॉफ्टवेअर ऑफन गिव्स अ फॉल्स अलार्म. Antivirus software often gives a false alarm and may delete the files assuming the existence of virus. आता मी जो ब्रेक घेतला होता त्या ब्रेकमध्ये एक मशीन मी त्यांना दिली, तर ते मला म्हणाले की अँटीव्हायरस टाकायचं का? म्हटलं नाही, काही गरज नाही. मी त्यांना एक वाक्य वापरलं, अँटीव्हायरस म्हणजे नसून अडचण आणि असून कळंबा. म्हणजे काय? तर अँटीव्हायरस जर टाकला, हे आपल्याला पण माहित पाहिजे ना सगळ्यांना, जर व्हायरस असतील तर खरंच काही काही अँटीव्हायरस सॉफ्टवेअर जे आहेत ते अँटीव्हायरस सॉफ्टवेअर व्हायरस काढतात. तुम्हाला अँटीव्हायरस सॉफ्टवेअरची नावं माहिती आहेत का? जरा सांगा बरं. NPAV, क्विक अजून हिल. क्विक हिल. अजून माहिती आहेत का तुम्हाला अँटीव्हायरस सॉफ्टवेअरची नावं? बघा, माहिती तंत्रज्ञानच्या मुलांना अँटीव्हायरस सॉफ्टवेअरची नावं माहित नाही आहेत. क्विक हिल आहे, NPV आहे. टॉप 10 बघू. टॉप 10 अँटीव्हायरस फॉर PC. तुम्ही मॅकफी. सांगितलेले एकही नाही आहे याच्यामध्ये. टॉप 10 मध्ये बेस्ट अँटीव्हायरस सॉफ्टवेअर: बिट डिफेंडर, नॉर्टन, एव्हिरा, एपसेक्युअर, कॅस्परस्काय, ट्रेंड मायक्रो, वेबबूट, ईसेट, असे भरपूर आहेत. मॅकफी पण. मॅकेफी पण आहे. आणि इंडियाचं जर तुम्ही बघितलं, फॉर PC इन इंडिया जर बघितलं तर इथं मॅकेफी दाखवतोय, नॉर्टन दाखवतोय, बरोबर का? पण आपल्या इथं महाराष्ट्रामध्ये आपण काय काय वापरतोय? नेट प्रोटेक्टर, क्विक हिल. क्विक हिल तर पहिल्यांदा काय करत होता, क्विक हिल फाईलच डिलीट करायचं डायरेक्ट, त्याच्यामुळे आम्ही क्विक हिल वापरत नाही. नेट प्रोटेक्टर मशीन स्लो करतोय. असे कितीतरी प्रॉब्लेम आहेत. असे प्रॉब्लेमच तुम्हाला लिनक्स मध्ये येणार नाहीत का? तर अँटीव्हायरसच इन्स्टॉल करावं लागत नाही का?
तर त्याच्यामध्ये व्हायरस जे आहे येत नाही, फ्री फ्रॉम व्हायरसेस असं दिलंय. इझी टू कीप ऑल सॉफ्टवेअर अप टू डेट, सगळे सॉफ्टवेअर अप टू डेट ठेवायला इझी आहे. प्रोप्रायटरी ऑपरेटिंग सिस्टीम्स कॅन अपडेट देमसेल्व्स, स्वतःच्या ऑपरेटिंग सिस्टीम जे आहेत ते स्वतः अपडेट करतात स्वतःलाच, कुणावर अवलंबून नाहीत. बट दे कॅनॉट अपडेट अदर सॉफ्टवेअर, स्पेशली प्रोप्रायटरी सॉफ्टवेअर, दुसरे सॉफ्टवेअर नाहीत करू शकत. The user has to keep track of each application on its own. प्रत्येक ऍप्लिकेशन कसं रन होतंय, काय रन होतंय, अपडेट आहे का नाही हे बघू शकतो. लिनक्स डिस्ट्रीब्युशन मोस्टली यूज फ्री सॉफ्टवेअर, सो keeps track of all softwares through repositories. रिपॉझिटरीच्या माध्यमातून लिनक्स काय करतोय, त्या सॉफ्टवेअरवर लक्ष ठेवतोय. रिपॉझिटरीज म्हणजे काय? रिपॉझिटरीज इज अ कलेक्शन ऑफ सॉफ्टवेअर फॉर लिनक्स डिस्ट्रीब्युशन ऑन अ सर्व्हर. हे लक्षात ठेवा, हा शब्द लक्षात ठेवा, रिपॉझिटरीज लिनक्स मधला. कलेक्शन ऑफ सॉफ्टवेअर फॉर लिनक्स डिस्ट्रीब्युशन ऑन सर्व्हर. त्यांच्याकडे रिपॉझिटरी असतात आणि त्याच्यामधून आपण ते सॉफ्टवेअर घेऊ शकतो. द पॅकेज मॅनेजर अपडेट्स द ऑपरेटिंग सिस्टीम ॲज वेल ॲज अदर सॉफ्टवेअर पिरियडिकली. त्याच्यामध्ये पॅकेज मॅनेजर असतो, जसं विंडोजचा अपडेटर असतो का नाही, तसं लिनक्स मध्ये काय असतो, पॅकेज मॅनेजर. तो काय करतो, ऑपरेटिंग सिस्टीम आणि बाकीचे सॉफ्टवेअर सुद्धा ऑटोमॅटिकली पिरियडिकली म्हणजे काही वेळानंतर, जर अपडेट उपलब्ध झाल्यानंतर तो काय करतो, अपडेट करतो. असं एक फीचर आहे लिनक्सचं खूप चांगलं. लिनक्स इज फ्लेक्झिबल अँड इझिली कस्टमायझेबल. द युजर कॅन चेंज द डेस्कटॉप पोझिशन ऑफ द मेनूज, स्टेटस बार पोझिशन, स्टाईल, डिफॉल्ट फाईल मॅनेजर, आयकॉन थीम अँड लॉट मोर. युजर स्वतः हे सगळं कस्टमाइज करू शकतो, बदलू शकतो. खालचं वाक्य खूप महत्वाचं आहे. ऑलमोस्ट एव्हरीथिंग इन लिनक्स इज कस्टमाइज. मला जशी पाहिजे तशी ऑपरेटिंग सिस्टीम. विंडोज मध्ये तसं बदलता येते का? नाही बदलता येत. जसं आहे तसंच तुम्हाला वापरावं लागतं. पण लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये तुम्हाला पाहिजे तसं कस्टमायझेशन करता येतं, बदलता येतं. And next one, excellent support. There are thousands of forums and millions of people ready to help open source software users. आता हे तयार कोणी केले, तर सगळ्यांनी मिळूनच तयार केले. त्याच्यामुळं याला सपोर्ट करणारे सुद्धा एक्सलंट पीपल आहेत, भरपूर आहेत. Each distribution has its own community of users and they help each other. सगळ्यांनी मिळून त्याच्यामध्ये बदल केलेला आहे, तो ऍक्सेप्ट केलेला आहे आणि त्याच्यामुळे एकमेकांना काय करतायत, ते मदत करतायत. लाखो लोक तुम्हाला सपोर्ट करण्यासाठी आहेत. मेनी सॉफ्टवेअर कंपनीज आर डेव्हलपर्स ऑफ फ्री सॉफ्टवेअर, ऑल्सो ऑफर सोल्युशन्स टू द प्रॉब्लेम्स थ्रू कम्युनिकेट प्लॅटफॉर्म, कम्युनिटी प्लॅटफॉर्म अँड ऑल्सो थ्रू द प्रोफेशनल चॅनल्स. वेगवेगळ्या कंपन्या सुद्धा काय करतात, वेगवेगळ्या चॅनल्स मधून, वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म मधून तुम्हाला सोल्युशन द्यायचं काय करतात, प्रयत्न करतात. म्हणून ही जी GNU लिनक्स आहे ते आपल्याला काय करायला लागणार, आता शिकावी लागणार आहे. का तर भविष्य काय आहे, भविष्य तेच आहे, GNU लिनक्स आहे. आपण जे अँड्रॉइड शिकलेलं आहे त्याचं सुद्धा पहिलं व्हर्जन म्हणजे GNU लिनक्स, मॉडिफाईड व्हर्जन म्हणजे अँड्रॉइड आहे. सगळे सर्व्हर GNU लिनक्स वर चालतात. तर असे फायदे त्याचे आहेत. त्याच्यामुळं आता सगळ्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही आता GNU लिनक्स शिकून घ्या. जसं आता कम्प्युटर शिकायचं म्हटलं की तुम्हाला पहिल्यांदा विंडोज शिका, स्टार्ट शिका, पेंट शिका, नोटपॅड शिका, मायक्रोसॉफ्ट वर्ड शिका, हे सांगितलेलं असतं. तसं आता पुढं सगळ्यांना सांगावं लागणार आहे की GNU लिनक्स शिका. पुढं क्वालिफिकेशनच ते होणार आहे की GNU लिनक्स येते का, तुला जॉब आहे, चल. तर हे जे आहे त्याच्यासाठी GNU लिनक्स आपल्याला शिकावं लागणार आहे. तर एक हे छोटंसं इंट्रोडक्शन होतं कशासाठी GNU लिनक्स आपण ते बघितलं. पुढचा जो टॉपिक आहे तो म्हणजे कम्प्युटर नेटवर्क. नेटवर्क इज द इसेन्स ऑफ इंटरनेट म्हटलं तर. नेटवर्क नसतं तर काहीच नसतं. बघूयात इंट्रोडक्शन.
It is a group of interconnected computer or devices to have a communication within themselves. Group of interconnected computers. एकमेकांना जोडलेले कम्प्युटर्स आहेत. और डिव्हाइसेस, नुसते कम्प्युटर्स आहेत तर काय आहेत, डिव्हाइसेस आहेत, नुसतेच जोडलेले नाही आहेत. टू हॅव कम्युनिकेशन विथ देमसेल्स, ते एकमेकांबरोबर संभाषण करतायत, संवाद करतायत, कम्युनिकेट करतायत, एकमेकांना माहितीची देवाणघेवाण करतायत. A computer network consists of a collection of computers, printers and other equipment that is connected together so that they can communicate with each other. कम्प्युटर नेटवर्क म्हणजे काय, तर नुसतं कम्प्युटर आयडिया आणलेलं आहे आणि तुम्हाला नेटवर्क आलंय असं नाही, तर त्याला जोडलेला प्रिंटर आहे, त्याला जोडलेल्या केबल्स आहेत, त्याला जोडलेला राउटर आहे, त्याला जोडलेला स्विच आहे, त्याला जोडलेला डोंगल आहे. हा सगळा त्या कम्प्युटर नेटवर्कचाच प्रकार असतो. मग किती प्रकारचे नेटवर्क आहेत बघूया. टाइप्स ऑफ नेटवर्क. देयर आर 3 टाइप्स ऑफ नेटवर्क बेस्ड ऑन द जिओग्राफिकल एरिया. भौगोलिक जो सगळा परिसर आहे त्याच्यानुसार 3 प्रकार पडतात. लॅन, मॅन आणि वॅन. 3 प्रकार आहेत, लॅन, मॅन, वॅन. द एंटायर यूज and implementation of these types depends on the geographical area they cover. ते कुठला किती भौगोलिक एरिया कव्हर करतात त्याच्यावरच हे अवलंबून आहे. दॅट इज लँड कव्हर्स स्मॉलेस्ट एरिया. लँड जो आहे तो लँड काय करतो, स्मॉलेस्ट एरिया कव्हर करतो. Man covers an area larger than land. Larger than land. Land पेक्षा मोठा. And van जो आहे हा van तिसरा comprises the largest of all. Land पेक्षा man मोठा, man पेक्षा van मोठा. आता ही लँड, वॅन, मॅन चे लॉंग फॉर्म बघा. लाईनचा लॉंग फॉर्म आहे लोकल एरिया नेटवर्क. Land covers smaller geographical area. Size is limited to a few kilometers. काही किलोमीटर पर्यंतच लँड चालतं. अँड आर प्रायव्हेटली ओन्ड. कुणीतरी एखाद्या माणसाचं हे केलं असं, म्हणजे आता सध्या ब्रॉडबँड कनेक्शन आपल्या घरी जे येतं ते कनेक्शन आहे लँडचं. केबल टीव्हीचं कनेक्शन आहे का नाही, केबल टीव्हीचं कनेक्शन ते सुद्धा लँड मध्ये मोडतं. पण त्यांचा एरिया ठराविक ठरलेला असतो. ते जर खूप मोठ्या ठिकाणी असेल तर त्याचं कन्व्हर्जन कशात होतं, वॅन मध्ये होतं, वाईड एरिया नेटवर्क मध्ये होतं. छोटं गाव आहे म्हणून लँड काही किलोमीटर्स पर्यंत, त्याच्या बाहेर गेलं तर वॅन होतो. युसेज एरिया इज लिमिटेड टू एरिया सच ॲज अन ऑफिस बिल्डिंग. एखादं ऑफिस बिल्डिंग आहे, घर आहे, हॉस्पिटल आहे, शाळा आहे, अशामध्ये काय केलं जातं, हे नेटवर्क या पद्धतीचं वापरलं जातं, लॅन वापरलं जातं. इट कव्हर्स अ शॉर्ट डिस्टन्स अँड सो द एरर अँड नॉईज आर मिनिमाइज्ड. एरर अँड नॉईज, शॉर्टेज डिस्टन्स आहे त्याच्यामुळं डेटा ट्रान्समिट फास्ट होतो, एरर कमी येतात आणि त्याच्यामध्ये डिस्टर्बन्स जो असतो तो सुद्धा कमी असतो. लॅन इज इझी टू सेटअप. सेटअप करायला खूप सोपं आहे. डेटा ट्रान्समिट्स ॲट अ व्हेरी फास्ट रेट ॲज द नंबर ऑफ कम्प्युटर्स लिंक्ड आर लिमिटेड. डेटा ट्रान्सफर रेट जे आहे ते व्हेरी फास्ट आहे, सगळ्यात फास्ट असलेलं लॅन आहे. का तर कम्प्युटर जोडलेले लिमिटेड कम्प्युटर आहेत. छोटं कुटुंब सुखी कुटुंब, फास्ट संवाद, कम्युनिकेशन फास्ट होत आहे. इट इज अ लेस एक्सपेन्सिव्ह हार्डवेअर अँड मेंटेनन्स कॉस्ट इज ऑल्सो लो. स्वस्त आहे, लेस एक्सपेन्सिव्ह हार्डवेअर सुद्धा स्वस्त आहे आणि मेंटेनन्स कॉस्ट इज ऑल्सो लो. त्याचा मेंटेनन्स कॉस्ट जे आहे तो सुद्धा काय आहे, कमी आहे. दुसरा प्रकार मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क. मेट्रोपॉलिटन सिटीज माहिती आहेत का भारतातल्या,
बहुसंख्यिकी शहर कोणकोणते आहेत सांगा बरं जरा. मेट्रोपॉलिटन सिटीज कोणकोणत्या आहेत? पुणे, मुंबई, नागपूर. पुणे, मुंबई, नागपूर, दिल्ली, कलकत्ता, चेन्नई, हे सगळ्या मेट्रोपॉलिटन सिटीज आहेत. तर अशा सिटीज ज्या आहेत ते सिटीज ज्यावेळेस जोडल्या जातात त्यावेळेस हे नेटवर्क तयार होतं. मॅन इज अ लार्जर एरिया दॅन दॅट ऑफ लँड अँड स्मॉलर एरिया कम्पेअर्ड टू वॅन. वॅन पेक्षा लहान, लँड पेक्षा मोठं. It connects two or more separate computers that resides in the same or different cities. दोन कम्प्युटर जे आहेत ते दोन कम्प्युटर एकमेकांना जोडले जातात, पण कुठले? सेम ऑर डिफरंट सिटीज, वेगवेगळ्या सिटी मधले दोन कम्प्युटर एकमेकांना जोडले जातात. इट कव्हर्स अ लार्ज जिओग्राफिकल एरिया अँड मे सर्व ॲज अन ISP. जर आपल्याला कनेक्शन पाहिजे, इंटरनेट कनेक्शन पाहिजे, तर एकतर आपल्या मोबाईलवर आहे ते जोडू शकतोय. त्याची रेंज कधी कमी जास्त असते, त्याचा स्पीड लवकर मिळत नाही. मग आपण काय केलं की BSNLचं कनेक्शन घेतलं. तर BSNLचा मॉडेम घ्या, तो इन्स्टॉल करा. मग आपण म्हणतो चला आपण काय करू, जरा कार्ड बदलून बघू. आपल्या मोबाईल मध्ये कोणकोणत्या कंपनीचे कार्ड असतात सांगा बरं जरा. अरे मोबाईल मधले कार्डची नाव सांगा ना. एअरटेल, हा आयडिया, जिओ, हा BSNL. हा. अजून संपले का? वोडाफोन. वोडाफोन आयडिया एकत्र आले ना आता. व्ही. तर हे सगळे तुम्ही नावं सांगितलेली आहेत, त्यांनाच हे म्हणायचंय. त्यांनाच काय म्हणायचंय? आपल्याला इंटरनेटची सुविधा पुरवणारे इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर. त्यांचा एरिया बघा किती आहे आता, मोठा मोठा. खेडेगावात रेंज जात नाही म्हणतात, लांबच्या लांब असतं ते. रेंज येत नाही आमच्याकडं, एक टॉवर उभा करा अशी मागणी येते बऱ्याच वेळेस. का तर जिओग्राफिकल एरिया जो आहे तो कमी पडतो तिथं, त्याचा डिस्टन्स कमी पडतो. बरोबर का? लांबच्या लांब असेल, पण ह्याचा जिओग्राफिकल एरिया खूप मोठा असतो. लक्षात ठेवा. इट इज हार्ड टू डिझाईन. डिझाईन करायला खूप हार्ड आहे होय. अँड मेंटेनन्स. मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क मेंटेन करणं आणि डिझाईन करणं हे सुद्धा अवघड आहे, लॅन सारखं सोपं नाही. Examples of MAN are the part of telephone company network that can provide a high-speed DSL line to a customer or cable TV network in a city. एका सिटी मधलं केबल टीव्ही नेटवर्क ते सुद्धा मॅनचं उदाहरण आहे. लास्ट वन, वाईड एरिया नेटवर्क, वॅन. वाईड पसरलेला, लांबच्या लांब. वाईड बॉल क्रिकेट मधलं. तसं विस्तीर्ण पसरलेलं जे नेटवर्क आहे त्याला म्हणायचं वाईड एरिया नेटवर्क. Wide area network is a computer network that extends over a large geographical area. The geographical area कसा आहे? Large आहे. It might to be confined. Sorry. It is might to be. It might to be confined within the bounds of a state or country. राज्य किंवा देश जोडले जातात त्यांनी. A WAN could be a connection of LAN connecting to other LANs via telephone lines and radio waves. अनेक लॅन मिळून मॅन तयार होतं, अनेक मॅन मिळून वॅन तयार होतं. The technology is high speed and relatively expensive. हाय स्पीड टेक्नॉलॉजी आहे त्याच्यामध्ये.
अँड रिलेटिव्हली एक्सपेन्सिव्ह, महाग पण आहे. वॅनची टेक्नॉलॉजी, इंटरनेट कनेक्शन आता स्वस्त वाटते आपल्याला, पण आपण वापरतो ते अजून महाग आहे, अजून स्वस्त व्हायला पाहिजे. A communication medium used for WAN is telephone network or satellite link. कम्युनिकेशन मीडियम जे आहे ते टेलिफोन नेटवर्क आहे, वायरचं आहे किंवा सॅटेलाइट लिंक आहे, मोबाईलचं नेटवर्क किंवा सॅटेलाइट डायरेक्ट, अशा लिंक मधून हे वॅन चालतं. ड्यू टू लॉंग डिस्टन्स ट्रान्समिशन द नॉइज अँड एरर टेंड्स टू बी मोर इन वॅन. आम्ही विचार की काल का नव्हता रे सर, रेंजच नव्हती सर, नेटवर्क प्रॉब्लेम होता. हे जे आहे हे सगळं कशामुळे आहे? ड्यू टू लॉंग डिस्टन्स. तुम्हाला जो कनेक्शन मिळतं, कम्युनिकेशन मिळतं, त्याच्यामुळे हे जे ट्रान्समिशन असतं, हे ट्रान्समिशन जे आहे हे खूप वेळ लागतो त्याला, आणि त्याच्यामुळेच एरर येतात त्याच्यामुळे. तर असे 3 प्रकार आहेत, लॅन, मॅन, वॅन. ठीक आहे, काही प्रश्न विचारतो, उत्तर द्या. सगळ्यात स्लो असलेले नेटवर्क 3 पैकी सांगायचं. वॅन. वॅन बरोबर आहे. सगळ्यात फास्ट असलेले नेटवर्क लॅन. लॅन. हा, लॅन. लॅन. सगळ्यात महाग असलेलं नेटवर्क वॅन. सगळ्यात इन्स्टॉलेशन साठी सोपं असलेलं नेटवर्क लॅन. लॅन. ठीक. सगळ्यात जास्त जिओग्राफिकल एरिया असलेलं नेटवर्क वॅन. वॅन. सगळ्यात फास्ट असलेलं नेटवर्क लॅन. लॅन. ओके, व्हेरी गुड. चला नेक्स्ट. विचार करा की जगभरातले हजारो कम्प्युटर्स एकमेकांना काय झालेले, जोडलेले आहेत, आणि मग हे हजारो कम्प्युटर जोडलेले आहेत, मग त्याची रचना कशी असते? एकमेकांबरोबर कम्युनिकेशन करताना डेटा कुठे एकमेकांना धडकत नाही का? जसं गर्दीमध्ये आपण एकमेकांना धडकू शकतो, तसं लाखो कम्प्युटर्स एकमेकांना जोडले त्या केबल थ्रू, आणि त्या केबल थ्रू डेटा ट्रान्समिट करताना डेटा कुठं धडकत नाही का? बरोबर तिथंच कसं जातो. आपण ज्यावेळेस एखादा फोन लावतो तो बरोबर त्या माणसाला जाऊन कसं काय लागतो? कधी कधी क्रॉस कनेक्शन लागतं. आपण जगभरातल्या कुठल्याही माणसाबरोबर कम्युनिकेट करतोय, हे कम्युनिकेशन नेटवर्क कसं असेल? मी ज्यावेळेस मोबाईलवर हॅलो म्हणतो त्यावेळेस त्याला हॅलो ऐकू जातं, पण हवेतून ते कसं जातं? टॉवर टू टॉवर जे आहे ते टॉवर टू टॉवर कसं ट्रान्समिट होतं? जर आवाज ट्रान्समिट होत असेल तर डेटा कसा ट्रान्समिट होतो? हे एकमेकांना कसं जोडलेलं असतं? कुठल्या पद्धतीने जोडलेलं असतं? काही वेगवेगळे प्रकार त्याच्यामध्ये आहेत का? तर हे जे आहे याला सगळ्याला म्हणायचं नेटवर्क कॉन्फिगरेशन. नेटवर्क आर्किटेक्चर इज अ डिझाइन ऑफ कम्प्युटर नेटवर्क. बरेच जणांनी याच्यामध्ये काय केलेलं आहे, प्रोफेशनॅलिटी आहे, आणि खरंच खूप इमर्जिंग आणि खूप कमी लोक असलेलं हे फील्ड आहे, आणि खूप चॅलेंजिंग आहे. नेटवर्क इंजिनियर हे जे सगळे एटीएम जोडले आहेत, बँका जोडलेल्या आहेत, तुमचे फोन जोडलेले आहेत, हे सगळ्यांसाठी आर्किटेक्चर स्टडी करणारा इंजिनियर मानलो. आणि मग नेटवर्क हे जे आर्किटेक्चर आहे, इट इज अ फ्रेमवर्क फॉर स्पेसिफिकेशन ऑफ अ नेटवर्क फिजिकल कंपोनेंट्स अँड देअर फंक्शनल ऑर्गनायझेशन अँड कॉन्फिगरेशन. कुठले कुठले कंपोनेंट जोडलेले आहेत, कसं ते एकत्र जोडलेलं आहे, आणि त्याचं कॉन्फिगरेशन जे आहे, याला सगळ्याला म्हणायचं आहे नेटवर्क आर्किटेक्चर.
Two of most widely used types of network architecture are peer-to-peer and client server. दोन प्रकारचे आर्किटेक्चर आहेत, पिअर टू पिअर आणि क्लायंट सर्व्हर आर्किटेक्चर. पिअर टू पिअर आर्किटेक्चर रचना, त्याची जोडलेली संरचना, जोडली आपण कसं जोडले ते. इन दिस टाइप ऑफ आर्किटेक्चर ऑल मशीन्स आर कॉल्ड एज पियर्स. प्रत्येक मशीनला नाव काय दिलंय त्यांनी, पियर. म्हणजे काय, मशीनला मशीन जोडायची, पियर टू पियर, have the same status and they can communicate with any other peer directly. दुसऱ्या पियर बरोबर डायरेक्ट कम्युनिकेशन करू शकतो. अ पियर टू पियर नेटवर्क हॅज अ नो डेडिकेटेड सर्व्हर. मध्ये कुठलाही सर्व्हर त्याच्यामध्ये नसतो, सगळेच सर्व्हर आणि सगळेच कम्प्युटर साधे क्लायंट. इट्स इम्प्लिमेंटेशन्स आर मींट फॉर स्मॉल नेटवर्क. कशासाठी वापरतात हे, मोठ्या नेटवर्कसाठी हे अजिबात उपयोगाचे नाहीत. चित्र बघा, डायग्राम दिले त्यांनी. पियर टू पियर कुठलाही कम्प्युटर बरोबर कम्युनिकेशन करू शकतो. जर याला याच्याशी कम्युनिकेशन करायचं आहे तर तो असा डायरेक्ट करू शकतोय, इकडून ह्याच्या मार्फत करू शकतोय, याच्या मार्फत इकडून असं करू शकतोय. याला माहिती पाठवायची, याला माहिती पाठवायची तर तो इकडून अशी पाठवू शकतोय, अशी पाठवू शकतोय, अशी पाठवू शकतोय, अशी पाठवू शकतोय. When students creates a network to share files through Bluetooth or share it, the mobile device form a peer-to-peer network for transfer of files. ब्लूटूथ ना आपण जोडतो का नाही डिव्हाइस, त्यावेळेस त्याच्यामध्ये कुठलं नेटवर्क तयार होतं, पियर टू पियर नेटवर्क तयार होतं. शेअर इट करायला ब्लूटूथ आपण चालू करतो, नेटवर्क कुठल्या प्रकारचं तयार होतं, पियर टू पियर. आणि दुसरं आर्किटेक्चर जे आहे ते क्लायंट सर्व्हर आर्किटेक्चर. मेन एक कम्प्युटर आहे, सर्व्हर. सर्व्हर म्हणजे कम्प्युटर काय आहे ते बघूयात आपण आधी, क्लायंट सर्व्हर काय आहे ते बघूया. This type of architecture is most suitable for larger network. So there are two types of machines in a network, client and server. दोन प्रकारच्या मशीन असतात, एक क्लायंट आणि दुसरा सर्व्हर. क्लायंट म्हणजे काय, अ कम्प्युटर विच इज सीकिंग एनी रिसोर्स फ्रॉम अनदर कम्प्युटर. घेतोय तो, काय करतोय, घेतोय, टेकिंग, सीकिंग रिसोर्स, एनी रिसोर्स, दुसरा रिसोर्स कुणाकडून, तर दुसऱ्या कम्प्युटरकडून. ज्यावेळेस घेतो म्हणजे घेणारा कम्प्युटर आहे त्याला म्हणायचे क्लायंट. फॉर एक्झाम्पल, डाउनलोडिंग अ इमेज फाईल फ्रॉम अ वेबसाईट. वेबसाईट करून आपण फाईल काय घेतली, डाउनलोड करून घेतली दुसऱ्या कम्प्युटर मधून आपल्या कम्प्युटरमध्ये. ब्राउजिंग इंट्रानेट और इंटरनेट, इंटरनेट ब्राउजिंग जे आहे, सर्वे देशपांडे व्हिडिओ बंद करा. इंटरनेट ब्राउजिंग जे आहे ते सुद्धा डाउनलोडिंग होत आहे, बरोबर का. तर हा जो प्रकार आहे, हा प्रकार सुद्धा काय आहे, क्लायंटचा आहे. आपण घेतोय दुसऱ्या कम्प्युटर कडून, आपला कम्प्युटर क्लायंट म्हणून वापरतोय. The network user normally uses a client computer to perform his day-to-day work. नेटवर्क युजर जो आहे तो काय असतो, क्लायंट असतो. आणि सर्व्हर बघा, इफ सर्व्हर बघू आणि थांबू. इफ अ कम्प्युटर हॅज अ रिसोर्स विच इज सर्व्ड टू अनदर कम्प्युटर, अ कम्प्युटर हॅज रिसोर्स विच इज सर्व्ड टू अनदर कम्प्युटर, दुसऱ्या कम्प्युटरला देतोय, सर्व करतोय. सर्व करणारा सर्व्हर, इट इज अ सर्व्हर कम्प्युटर. The client establish a connection to server and accesses the services installed on the server. क्लायंट काय करतो, त्या सर्व्हर बरोबर कनेक्शन एस्टॅब्लिश करतो आणि त्याच्यावर जे जे काही आहे तो घेतो. A server is not meant for a network user to browse in internet or do spreadsheet work.
सर्व्हर म्हणजे असं नाही की इंटरनेटवरून माहिती घेणारा किंवा इंटरनेटवर ब्राउज करणारा. फॉर एक्झाम्पल मल्टीमीडिया सर्व्हर, गाणी असतात त्याच्यावर, फाईल सर्व्हर, फाईल स्टोरेज सर्व्हर, वेब सर्व्हर, हे सगळे प्रकारचे काय आहेत, सर्व्हर आहेत. तर अशा प्रकारचे 2 क्लायंट आणि सर्व्हर आर्किटेक्चर जे आहेत, हे क्लायंट आणि 2 सर्व्हर आर्किटेक्चर्स आपण बघितले, 2 प्रकारचे क्लायंट सर्व्हर आर्किटेक्चर. उद्या आपण इंटरनेट बद्दल माहिती घेऊयात. मग इंटरनेट काय आहे तर त्याच्याबद्दल माहिती घेऊयात. ज्यांना काही विचारायचं असेल त्यांनी थांबा, बाकीचे गेले तरी हरकत नाही.